तर ही बघू शकता, ही आहे कुरडूची भाजी. आता खालचा जो दांडा असतो ना, तो असा लालसर असतो. तर ही ओळखायची पद्धत आहे. तर अशी ना काढायची आणि मुळात ना हिची जी पानं तर तुम्हाला बघायला मिळतील अशी असे होल पडलेले, पण हिची पानं अशीच असतात कुरडूची. तर ही ते आमच्या इथेच ह्या आहेत, म्हणजे ही झाडं सगळी. तर तिथूनच मी ही काढायला घेते आणि रानामध्ये पण ही बघायला मिळतात. आता काही दिवसांनी ह्याला फुलं पण येतील. तर हे बघा इकडे आतमध्ये पण खूप सारी सगळीकडे कुठे-कुठे आहे. आता हा कातळ भाग आहे. ह्या कातळ भागावरती सगळीकडे कुरडूची भाजी आहे ना, ती रुजलेली आहे आणि आता कशी कोवळी-कोवळी आहे त्याच्यामुळे भाजी खूप चांगली होईल. तर अशा पद्धतीने ही बघू शकता तुम्ही. तर इकडे मी काढलेली आहे भाजी. हे बघा. आता ही मुळात नाही तर काही जास्ती साफ करायची गरज नाही. कारण की हे ना नुसते टाळेच्या टाळे आहेत त्याच्यामुळे काही साफ करायची काही गरज नाही. पण जर तुम्हाला कुरडू ओळखायचं असेल ना, तर त्याची पानं अशी ना अशी गोलसर असतात, काही-काही थोडी लांब पण असतात आणि खालचा देठ असतो ना, हे बघा एकदम गोलसर बघायला मिळेल आणि खालचा देठ असतो तो लालसर असतो. तर अशा पद्धतीने हा कुरडू हे केला जातो. आता आपण ह्याच्या जोडीला लाल माठ किंवा हिरवा माठ टाकणार आहोत. म्हणजे आता जी मिळेल ती भाजी ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ते हे बघा इथे पण खूप सारी आहे भाजी. तर हिची पानंच अशी असतात. नाहीतर काहींना वाटतं की आता ही आपले हिरवा माठ, लाल माठ जर तुम्ही बघितला तर त्याच्यावरती पण कीड वगैरे लागलेली असते पानांना, पण ही तशी नाही. ही पानंच तशी असतात. तर इथे पण बघायला मिळेल तुम्हाला आणि जशी पालेभाज्या आपण घरी बनवतो त्याच पद्धतीने ही पण भाजी बनते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं सगळं जंगल आहे आपल्या आजूबाजूला, तर तिथूनही सगळे आपण भाजी इथे घेतोय. बघा तिरडेसुद्धा रुजलेले आहेत. त्याच्यानंतर चिकनखडे तुम्हाला माहिती असेल तर चिकनखडे पण खूप सारे बघा रुजलेले तिथे बघायला मिळतील तुम्हाला. तर साईडला तिरडे वगैरे असे सगळी जी काही झाडं आहेत ना, एकदम हिरवीगार बघायला मिळतील. टाकळा पण आहे साईडला. अशा पद्धतीने सगळीकडे जिथे-जिथे मला दिसते ना, तिथे मी काढायला सुरुवात केलेली आहे भाजी. तर ह्याच्यामध्ये तर हे बघा इथे तुम्हाला बघायला गेलं तर चूचची पण भाजी इथे बघायला मिळेल. कुठे-कुठे चूच पण इथे रुजलेली आहे आणि आता काही दिवसांनी त्याला शेंगासुद्धा यायला सुरुवात होईल. तर अशी सगळी आपली भाजी इथे आहे आणि बघा एवढी-एवढी भेटलेली आहे. थोडी मी मगाशी काढली, पण मध्ये पाऊस आला त्याच्यामुळे मी थांबली. तर इथे थोडी मी काढलेली आहे. तर आपल्या काकड्या बघा, काकड्यांच्या इथेच ही सगळी भाजी रुजलेली आहे. मस्त झालेली आहेत. आता बघूया कधी लागतात वगैरे. म्हणजे नॉर्मल फुलं आहेत ती पडायला सुरुवात झालेली आहेत. पण अजून जी फळं घेऊन जी फुलं येतात बाहेर ती अजून काही सुरुवात नाही झालेली आहे. पण बऱ्यापैकी छान झालेली आहे हिरवीगार अशी एकदम. बघूया कधी लागतात वगैरे. तर इथे पण बघा टाकळा वगैरे पण खूप सारा रुजलेला बघायला मिळेल. तर बघा इथे पण ही भाजी आहे. तर इथे पण भाजी मी खुडते आहे. तर अशा पद्धतीने ना ही भाजी बघायला मिळते आपल्याला. आता जसं की भारंगी असेल, फोडशे असेल, ह्या जशा भाज्या आपल्याला मिळतात ना त्याच पद्धतीने ही पण भाजी आपल्याला अशी मिळते जवळ आपल्या घराजवळ पण ही रुजते. तरी बघा इथे पण मिळते. तर असे आहेत ना कोवळी-कोवळी वरची खुटायचे कारण की जेणेकरून खाली परत मग नंतर फुटतील. तर असे मी टाळेच्या टाळे कट केलेले आहेत बघा मस्तपैकी. तशी ही आपली कुरडूची भाजी आहे. आता ही कशी करतात हे तुम्हाला पुढे बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. स्टार्ट टू एंड नक्की बघा. आवडेल तुम्हाला आणि तुम्हीसुद्धा ही भाजी बनवू शकता. आता हे फक्त कधी-कधी काय होतं काहींना माहीत नसतं त्याच्यामुळे मिक्स भाजी पण घेऊन येतात. त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट पण आपल्यावरती पडू शकतो. त्याच्यामुळे ना तुम्ही नीट बघून भाजी घ्यायची आणि ही कुरडू आहे तर मी जसं सांगितलं तसं तुम्ही आणू शकता. तर मी बघा नुकतीच आणलेली आहे आता काढून. छानपैकी आता आपण धुवून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी लाल माठ घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये छानपैकी धुवून घेणार आहोत. तर धुवून घेतल्यानंतर आपण मग कट करणार आहोत. चांगली धुवून घ्यायची भाजी आणि जसं की आता पाऊस तर पडलेलाच आहे तिच्यावरती. तर जेव्हा मी काढायला गेली तेव्हाच थोडा पाऊस आला होता त्याच्यामुळे. तर इथे बघा छानपैकी ना धुवून घ्यायची भाजी आणि नंतर मग कट करायची. तर अशा पद्धतीने ही कुरडूची भाजी केली जाते. वर्षातनं एकदा येणाऱ्या ह्या भाज्या आहेत त्याच्यामुळे ना घरामध्ये 2-3 वेळा ह्या होतातच. परत मिक्स भाजी म्हणजे आमच्याकडे आल्या-पाल्याची भाजी बोलतात त्याच्यामध्ये पण ही भाजी असते. म्हणजे सगळ्या भाजी मिळून एक भाजी बनते. तिला आल्या-पाल्याची भाजी असं बोललं जातं आणि कोकणामध्ये बघायला गेलं तर बनवण्याच्या पद्धती पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. तर जशी तुम्हाला ही पद्धत जर आवडली तर तशी पण तुम्ही करू शकता आणि पालेभाजी बनायला काही जास्ती वेळ नाही लागत. खूप कमी वेळ लागतो बाकीच्या भाज्यांपेक्षा. म्हणजे ही भाजी अशी आहे की तुम्ही वाफेवरती पण ती शिजून लगेच तयार होते. तर आता इथे मी कट करायला घेतलेली आहे. तर कोवळी-कोवळीच आहे एकदम पानं वगैरे त्याच्यामुळे काही साफ करायची गरज नाही आणि मी काढताना पण अशी काढले की परत साफ करायची गरज नाही. टाळे-टाळेच फक्त काढलेले आहेत त्याच्यामुळे. तर इथे बघू शकताय बघा थोडी मी लाल माठ आहे तो थोडा मिक्स घेते आतमध्ये आणि थोडी आहे ते जो काही नंतर आपण कट करू त्याच्यामध्ये थोडी ठेवते. तर अशी मी मिक्स करून भाजी कापते. तर अशा पद्धतीने ही मिक्स करून भाजी कापायची. तर इथे बघा जशी आपण पालेभाजी कापतो जाड मोठी आता पालेभाजी आहे ना अति पण बारीक नाही कापायची कारण की शिजून पण नाही ना ती एकदम कमी होते त्याच्यामुळे. तर आता ही तुम्हाला कापल्यानंतर अशी खूप दिसेल पण शिजून झाल्यावरती फार कमी होते. तर इथे बघा मी कट करायला सुरुवात केलेली आहे भाजी आणि आता ह्या दिवसांमध्ये आहे ना सर्रास भाज्या ह्या खाल्ल्या जातात आणि टेस्टी लागतात आणि आमच्याकडे जास्तीत जास्त ह्या पालेभाज्या वगैरे आहेत ना, तो खोबऱ्यामध्ये जास्ती केल्या जातात. काही जण खोबरं पण नाही वापरत, पण आपल्याकडे ह्या भाज्या खोबऱ्यामध्ये
केल्या जातात. तर इथे मी बघा कापायला सुरुवात केलेली आहे. तर आता फोडणी जी आपल्याला द्यायची आहे ना, त्याला जे काय लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता तसं बघायला गेलात तर फोडणीला पण आहे ना, काही जणं आपली लसूणची फोडणी देतात. लसूण किंवा मिरचीची फोडणी वगैरे देतात. पण आपण इथे मिरचीची फोडणी देणार आहोत आणि आतमध्ये काही असं टाकणार नाही आहोत, म्हणजे हळद, मसाला वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे लसणीची पण फोडणी दिली जाते आणि लसणीची तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही मिरचीची सुद्धा फोडणी देऊ शकता. तर इथे मी हळू-हळू थोडी एक भाजी थोडी-थोडी कापायला सुरुवात केलेली आहे आणि अशा ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्या फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळतील. बाकी तुम्हाला इतर ठिकाणी कुठेच बघायला नाही मिळणार. तर इथे बघा एक हे माझं कापून झालेलं आहे. आता दुसरं आहे ते पण मी कापून घेते करायला. तर इथे आहे ना थोडी-थोडी भाजी मी कट करायला घेतली. ते बघा कट करून बघा किती छान दिसते कारण की त्याच्यामध्ये लाल माठ आहे. तर कलरफुल एकदम भाजी दिसते बघा. तर अशी ही जरा जाड-मोठी अशी कापायची आणि नंतर मग आपण फोडणीला घालणार आहोत. तर कापायच्या आधी चांगली धुवून घ्यायची भाजी. नंतर वगैरे कापून झाल्यानंतर धुवायची नाही भाजी. कारण की आतला जो काही भाजीमधला जो काही काय म्हणू शकता, जो काही औषधीपणा आहे किंवा आतला जो काही गुणधर्म आहेत त्याचे ते सगळे पाण्यासोबत वाहून जाणार. त्याच्यामुळे तुम्ही ना कापतानाच म्हणजे कापायच्या आधी भाजी धुवून घ्यायची. तर इथे बघा दुसरं पण जो काही होता तो पण मी इथे कापला आहे. तसं जाड-मोठंच मी ठेवलेलं आहे कारण की शिजून झाल्यानंतर एकदम भाजी होते. तर इथे आपली भाजी कट झालेली आहे मस्तपैकी बघा. छान कट झालेली आहे आणि आता आपण ती मस्तपैकी घालणार आहोत फोडणीला. तर चला फोडणीला काय-काय लागतं ते तुम्हाला पुढे सांगते. तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक आणि इथे मिरची घेतली आहे. जसं मी मगाशी बोलली काही जणं म्हणजे आमच्याकडे लाल माठ असेल, हिरवा माठ असेल ह्याच्यामध्ये आम्ही फोडणीला मिरची वगैरे मिरची तर असतेच पण त्याचबरोबर लसणीची फोडणी देतो. तर हिला मी लसणीची फोडणी नाही दिली. हिला फक्त आणि फक्त मी मिरचीची फोडणी दिलेली आहे. तुम्ही लसूण पण वापरू शकता. तर इथे मी कांदा एक घेतलेला कांदा, एक कांदा सफिशियंट आहे याला. तर इथे मी कांदा साफ करायला घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लसणीची सुद्धा फोडणी देऊ शकता. तर इथे लसूण मी अजिबात वापरलेली नाही आहे. तर इथे कांदा मी कट करून घेतलेला आहे. तर कांदा आहे तो आपण चांगला धुवून घेऊया कारण की काळं-काळं दिसते त्याच्यामुळे. तर इथे मी कांदा छान धुवून घेतला आहे आणि आता मी इथे कट करायला घेते. आता कांदा पण आहे ना बारीक कापायचा. बारीक कापला की कसं पटकन म्हणजे तो असा कच्चट नाही ठेवायचा. त्याच्यामुळे ना बारीक कापल्यामुळे काय होतं पटकन कांदा आहे ना तो मस्तपैकी शिजतो पण. तर इथे मी कांदा पण इथे कापायला घेतलेला आहे. तर कधी-कधी काय होतं आपल्याकडे लाल माठ, हिरवा माठाची भाजी कधी-कधी शिजून बघा खूप कमी होतं. त्याच्यामुळे ना कांद्याची क्वांटिटी जर तुम्ही जास्त ठेवलीत ना, तर ती भाजी थोडी जास्त होते त्याच्यामुळे. तर ते कांदा मी मी कमी ठेवला कारण की ही भाजी आता बघायला गेलं तर बऱ्यापैकी आहे शिजून पण की अगदीच कमी नाही होणार. त्याच्यामुळे मी इथे एकच कांदा वापरलेला आहे. तर कारण की हिची जी पानं आहेत ना खूप जाडसर आहेत. जशी की लाल माठ, हिरवा माठाची पानं जी असतात ना एकदम पातळ असतात. त्याच्यामुळे भाजी शिजून कमी होते. पण हिची पानं आहेत ना ती एकदम थोडी जाडसर आहेत. तर अशा पद्धतीने तर आता मी जी काही मिरची आहे ती घेतलेली आहे कापायला. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुम्ही तेवढी तिखट टाकू शकता आतमध्ये. कारण की ह्याच्यामध्ये मसाले, हळद वगैरे काही जाणार नाही. फक्त कांदा आणि आपली मिरचीची फोडणी जाणार आहे फक्त आणि नंतर आपण त्याला खोबरं टाकणार आहोत वरून. तर अशा पद्धतीने मिरची पण आपली कट करून झालेली आहे. जेवढे तिखट पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ही एकदम गावरान पद्धत आहे. कोकणामध्ये अशा पद्धती वापरूनच भाज्या या तयार केल्या जातात आणि कुरडू कशी आहे माहिती आहे का, आता जेवढी कोवळी असते ना तेवढी नंतर नाही राहत. एकदा फुलं आली की पानं सगळी कोवळी होतात, ढिऱ्या सगळ्या कोवळ्या होतात, आपल्या जून होतात. त्याच्यामुळे आता ही कोवळी आहे त्याच्यामुळे चांगली भाजी होते. नंतर एकदा फुलं आली की पूर्ण भाजीचं हे असतं ना ते पानं असेल, देठ असतील सगळे जून होतात. तर इथे मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत. एकदम सोपी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही कोकणातले असाल, ही पद्धत वापरून तुम्ही नक्की बघा. खूप छान भाजी होते. जशी लाल माठ, हिरवा माठाची जसा कलर येतो ना, त्याच पद्धतीने ह्या भाजीला सुद्धा कलर येतो. तर इथे मी गरम करत ठेवलेलं आहे तेल आणि आता आपण त्याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत. जो आपण कापलेला कांदा आहे तो आणि मिरची टाकणार आहोत. तर आता आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तर तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. थोडंसं टाकून बघितलं की तेल तापलं आहे की नाही. तर तापलेलं आहे मस्तपैकी तेल. तर ह्याच्यामध्ये आता आपण मिरच्या टाकणार आहोत पहिले आणि नंतर कांदा टाकणार आहोत. हे बघा. मिरची आणि कांदा टाकल्यानंतर छान तो जोपर्यंत कांदा थोडा लालसर होत नाही ना, तोपर्यंत आपण छानपैकी हलवून घेणार आहोत आणि नंतर भाजी टाकल्यावरती थोडा वेळ आपण ठेवू. कारण की भाजीला काही एवढा वेळ नाही लागणार शिजायला. तर इथे मी कांदा आणि जी काही मिरची आहे तिची फोडणी दिलेली आहे आणि मस्तपैकी आता कांदा वगैरे छानपैकी आपण परतून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती
त्याच्यावरती लाईव्ह पण येतात व्हिडिओ, शॉर्ट पण व्हिडिओ येतात आणि लाँग व्हिडिओ पण येतात. तर ते जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि नवनवीन तुम्हाला कोकणातले नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील त्या सीझन वाईज. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपला कांदा आणि जी काही आपली मिरची आहे ती छानपैकी वाफेवरती छानपैकी शिजून तयार होते. तर अशा पद्धतीने बघा थोडा लालसर कलर आलेला आहे आणि ही आपली इकडे कट केलेली भाजी आहे. थोडी जाडसरच बघायला मिळेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपली मिरची आणि कांदा मस्तपैकी परततोय बघा. तर एकदम मंद आचेवरती ठेवायचं, जास्ती फास्ट म्हणजे नाही करायचं, कारण की खालून आहे ना कांदा वगैरे लागत येणार त्याच्यामुळे. तर आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत. तर जी आपण कट केलेली जी भाजी आहे, कुरडूची भाजी आहे, ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही कुरडूची फुलं पण ऐकली असेल बघा. तर ते फुलं वगैरे आहेत ना, ती नंतरसुद्धा वापरली जातात. ती कधी वापरली जातात, तर गेल्या सीझनला म्हणजे गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती, जे आमच्याकडे नवं बनवलं जातं नवरात्रीमध्ये, त्याच्यामध्ये ती फुलं वापरली जातात. नवरात्रीच्या घरामध्ये आपण नवं वगैरे बांधतो ना, त्याच्यामध्ये ह्याला जी फुलं येतात, ह्या भाजीला फुलं येतात ती. तर आता मी ह्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे आणि मस्तपैकी आता छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे, कारण की आपला जो काही कांदा आणि ह्याची जी फोडणी आहे मिरचीची, ती पूर्णपणे याला लागावी यासाठी. तर छानपैकी हलवून घेणार आहे. आता ही तुम्हाला एवढी दिसेल, पण शिजून जरा कमी होईल. तर अशी ही भाजी बनते. सेम पालेभाजीची टेस्ट येते ह्याला पण. अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की ही मी कोणती भाजी अशी बनवली, अशी तुम्हाला वाटणारच नाही. सेम पालेभाजीचाच हा प्रकार आहे. त्याच्यामुळे अशी भाजी मिक्स केली जाते. आता चूचची पण भाजी आहे ना, ती पण अशीच मिक्स केली जाते. म्हणजेच लाल माठ असेल, हिरवा माठ असेल ह्याच्यामध्ये, किंवा फोकळ्याची भाजी असेल त्याच्यामध्ये मिक्स केली जाते. तर हे बघा शिजून बघा केवढी झाली. तर शिजून म्हणजे मी वाफवून घेतलेली आहे. अजूनही खूप अजून कमी होईल. तर ह्याच्यामध्ये आता आपण थोड्या वेळाने मीठ टाकणार आहोत आणि नंतर वरून खोबरं टाकणार आहोत. तर खोबरं आमची स्पेशालिस्ट, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, एक कोकणातली स्पेशालिस्ट अशी एक वस्तू आहे, जी प्रत्येक ह्याच्यामध्ये बघितली जाते, म्हणजे टाकली जाते. प्रत्येक पदार्थामध्ये वापरलं जातं ते म्हणजे खोबरं, ओलं खोबरं. मग तुमची मच्छीचं असू दे किंवा नॉर्मल तुमचं व्हेज जेवण असलं तरी पण त्याच्यात वापरलं जातं. तर अशा पद्धतीने आमच्याकडे खोबऱ्यामध्ये जास्तीत जास्त जेवण केलं जातं. तर इथे मी थोडं मीठ टाकते आणि वाफेवरतीच आपण ही जी भाजी आहे ना ती शिजवून घेणार आहोत. तुम्ही जर लांबून बघितलीत ना, म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल की सेम आपली जी हिरवा माठ किंवा लाल माठाची भाजी बनवतो ना, तशीच तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने पूर्ण आपण ती इथे ढवळून घेणार आहोत आणि ढवळून घेतल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये मीठ तर टाकलेलंच आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं टाकणार आहोत थोड्या वेळाने. तर इथे आपण आता खोबरं टाकणार आहोत. मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. तर असं खोबरं टाकणार आहोत. खोबऱ्यामध्ये खूप छान लागते भाजी, चव पण छान येते पालेभाजीला. तर अशा पद्धतीने ही पालेभाजी बनते. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशाच नवनवीन भाज्यासुद्धा करू शकता आणि एकदा ट्राय करा. कोकणातल्या या रानभाज्यांची चव आहे ना, खूप म्हणजे खूप भारी लागते आणि लोकं आवर्जून बनवतात. यंदा तर म्हणजे वर्षातून पहिल्यांदा येतात ह्या भाज्या. त्याच्यामुळे ना अशा बनवल्या जातात. तर मस्त लागते ही पण भाजी. जशी भारंगीची भाजी बनवली जाते ना, तशीच ही पण भाजी बनवली जाते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपली भाजी आहे ती एकदम तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने अजून थोडं वरून टाकलेलं आहे खोबरं आणि आता आपण छानपैकी वाफवून घेणार आहोत भाजी. ऑलमोस्ट भाजी आपली शिजलेली आहे. फक्त थोडी वाफवून घेतली की छानपैकी आपली भाजी ती तयार होईल. तर इथे मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे शिजून एकदम. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी बनलेली आहे आणि मी पण फर्स्ट टाईम भाजी ट्राय केलेली आहे. कारण की मी याआधी म्हणजे चव घेतलेली आहे, पण बनवली नव्हती. तर मी फर्स्ट टाईम बनवलेली आहे ही. तर अशा पद्धतीने ही भाजी बनते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की कुरडूची भाजी करून बघा. तर अशा नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. बाय बाय.